परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगर परिषदचे उमेदवार अविनाशजी गायकवाड अवघ्या शेवटच्या फेरीमध्ये ते निवडून आलेले आहेत। आता जल्लोष केला जात आहे विठ्ठल मंदिरापाशी। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे। भाऊ, आपण शेवटच्या फेरीमध्ये आपण निवडून आले आहेत आणि नगरपालिकेवर आपला झेंडा फडकवला, काय या संदर्भात सांगणार आपण? सर्वसामान्य जनतेचा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे। गोरगरीब लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते। खूप सारं राजकारण झालं पण जनतेने शेवटी विजयी केलं। जनता जनार्दन मोठी असते या इलेक्शन मध्ये। आपल्यासोबत अविनाश भाऊ गायकवाड आणि शेवटच्या फेरीमध्ये अविनाश भाऊ गायकवाड निवडून आलेले आहेत। काय सांगायला निवडणुकीमध्ये? सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात जास्त फुलं आले कमळाचे। सगळीकडे कमळमय वातावरण झालेलं आहे। आपल्यासोबत कमलकांतजी लाडोळे, आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे। आपल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये शेवटच्या फेरीमध्ये आपण विजय संपादन केलेला आहे, काय सांगायला निवडणुकी संदर्भात? शेवटच्या फेरीत जरी विजय संपादन केला असेल, मी पहिल्याच दिवसापासून सांगितलं होतं इथे भाजपचा नगराध्यक्ष होणार, भाजपची एक सीट सत्ता इथे स्थापन होणार। आज ते सगळ्यांच्या समोर सिद्ध झालेला आहे की अंजनगाव सुरजी शहरामध्ये भाजपचा नगराध्यक्ष विराजमान होणार आहे। आणि पहिल्या फेरीपासून आघाडी भाजपच्या अध्यक्षांनी घेतली होती। युती असती तर याच्यापेक्षा पलीकडे परिणाम झाला असता पण जी परिस्थिती आहे लोकशाही आहे, शेवटी जी परिस्थिती आहे त्याही परिस्थिती भाजपचं कमळ हे चिन्ह आघाडीवर आहे, भाजपचा नगराध्यक्ष आघाडीवर आहे। पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली आहे। सर्वांचं यश म्हणजे आदरणीय कमलकांत भाऊ, आदरणीय माजी आमदार सुरेश भाऊ बुंदिले यांच्या छत्रछायेत आणि याच्या मार्गदर्शनात ही निवडणूक पार पडली। आणि अशाच प्रकारचे भाजप हे प्रत्येक निवडणूक मैदानी तो व्हावी। अनेक कार्यकर्ते उत्साहित आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अविनाश भाऊ गायकवाड हे निवडून आलेले आहेत। आणि आपण बघतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये अनेक कार्यकर्ते त्यांच्यावर स्वागत करतात, सत्कार करतात। आपण बघतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये की आज भारतीय जनता पार्टीने या नगरपालिकामध्ये विजय संपादन केलेला आहे आणि आता सर्व त्यांचा मला सत्कार सोहळा पार पडत आहे। भारतीय जनता पार्टीचे पंचायत समितीचे सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य आपल्यासोबत पटेल साहेबात चर्चेत संवाद साधणार। काय भाऊ, बीजेपीने विजय हासिल केला आहे निवडणूक? हा, बीजेपीने विजय हासिल केला। आत्मविश्वास होता आम्हाला बीजेपी विजय हासिल करीत, पण आमच्या मताचं काही डिवायडेशन झाल्यामुळे आम्ही कमी लीडने निवडून आलो, नाहीतर आम्ही वनवे झालो असतो। 5,000च्या वर लीडने निवडून आलो असतो अंजनगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष। आणि 15 सीटेच्या वर भारतीय जनता पार्टीच्या खालचे उमेदवार नगरसेवकाचे पदाचे उमेदवार निवडून आले असते। आपण बघतो की या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त काँग्रेसच्या सीटा आल्या, परंतु शेवटच्या क्षणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत। काय सांगायला? मी नक्कीच जनतेचा हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे, हा जनतेने दिलेला विजय आहे। त्यामुळे सर्वप्रथम जनतेचा मी आभारी मानतो। जरी आम्ही कमी मतांनी विजय मिळवला तरी पण हा जनतेचा आशीर्वाद आहे। मी याच्या आधी एक बाईटवर बोललो होतो की जनतेचा आशीर्वाद जर आम्हाला मिळेल तर नक्की आम्ही विजय मिळवू। आणि हा जो आशीर्वाद जनतेने दिला तर नक्कीच अविनाश भाऊ गायकवाडच्या माध्यमातून या अंजनगाव नगरीचा विकास होईल। आम्ही ही आधी पण ग्वाही दिली होती आणि आता पण नगराचा विकास आम्ही करू। नक्कीच अविनाश भाऊच्या माध्यमातून हा विकास होणार आणि जनतेचे पुनश्च एक वेळा आम्ही आभार मानतो। सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही हा आभार मानतो आणि धन्यवाद करतो या चॅनलचे, ज्यांनी सुरुवातपासून तर आज शेवटपर्यंत आमच्या विजयाच्या पर्यंत सोबत साथ ठेवली, यांचा पण आभार। आणि सर्व पदाधिकारी आभार मानतो। जनतेने विकासाला मत दिलेलं आहे। मोदीजीच्या विकासाचे विजन आणि देवेंद्रजीचा विकासाचे विजन, लोकांनी विजन पाहून अविनाश गायकवाडला नगराध्यक्षपदी बसवलेले आहे। काय सांगाल आपण या निवडणुकी संदर्भात? हा जनतेचा विजय असून भारतीय जनता पार्टी, मोदी सरकार आणि देवेंद्रजी यांच्या विकास कामामुळे अंजनगावचा विकास व्हावा, संत रूपलाल महाराजाचं मोठं स्मारक बनावा, असं या अंजनगाव नगरीच्या जनतेने भरघोस मताने जे काही आम्हाला दिले मत एक जरी असेल तरी आम्ही विजय झालेला आहोत। आपण बघतो की किती उत्साहामध्ये कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांनी त्यांना विजय घोषित केलेला आणि कार्यकर्त्यांची जे एकजूट होती आणि त्यांनी रूपलाल महाराजांसाठी हजारो म्हणजे शेकडो कोटी तिथं द्यायचे हे केलेले होते आणि संपूर्ण ग्रामस्थांनी त्यांना निवडून दिलेलं। आज अविनाश गायकवाड भाजपचे उमेदवार हे अंजनगाव नगर परिषदवर निवडून आलेले आहेत।
अंजनगाव नगर परिषदच्या निकालाकडे सर्व नागरिकांचं लक्ष होता आणि आज अंजनगाव नगर परिषदचा निकाल सुद्धा लागलेला आहे. यामध्ये आपल्यासोबत मशालच्या 7 सीटा आल्या आणि पंजाच्या 8 आणि कमळ 5, धनुष्यबाण 3, अपक्ष 2 असा निकाल लागलेला आहे. आणि यामध्येच जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे होते अविनाशजी गायगोले हे जवळपास 700 वोटांनी निवडून आले आहेत आणि आपल्यासोबत स्थानिक नागरिक आहेत. यामध्ये जास्तीत जास्त आज नगरपालिकामध्ये पंजाच्या सीटा निवडून गेलेल्या आहेत. आपल्यासोबत स्थानिक नागरिकांशी आपण चर्चा करू. काय सांगाल या निकालांसंदर्भात? या निकालासंदर्भात इतकंच मी सांगू इच्छितो की जरी बीजेपीच्या सीटा या ठिकाणी कमी झालेल्या असतील आणि काँग्रेसच्या सीटा जर वाढलेल्या आहेत तर या असं म्हणतात का आता काँग्रेसवाले की बा युमी खराब झालेली आहे किंवा हॅक झालेली आहे. हे असं होऊ शकत नाही. हा जनतेचा कौल आहे. आणि आपण बघतो की अलग अलग लढले आहेत. शिंदे सेनेने वोट खाल्ले आहेत, मशालने वोट खाल्लेले आहेत, बीजेपीचे वोट आहेत. काय सांगाल? या ठिकाणी जर युती असती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेने जर युती असती तर या ठिकाणी जास्तीत जास्त भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आले असते. जरी भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी 700 किंवा 750 मतांनी निवडून आले तर तेच जर जास्त झालं असतं ते 7,500 मतांनी ते निवडून आले असते. ते आपल्यावर स्थानिक नागरिक आपल्यासोबत अनेक इथं गाव असतात त्यांच्याशी चर्चा करणार. काय सांगाल निवडणुकी संदर्भात? निवडणुकीचा जनतेचा कल आहे. जनतेचा कल बीजेपीला दिलेला आहे. वर्षासाठी खालचे नगरसेवक मिक्स आलेले आहेत. 4-5, 5-5, 6-6 नगरसेवक आलेले आहे. पण आता युएन जो पक्ष काँग्रेस पक्ष आहे युएन वर जो नजर ठेवे युएन खराब आहे युएन खराब आहे. आता कुठे युएन खराब आहे? आता बीजेपीनं याच्यावर एक बोलावं का की युएन खराब आहे म्हणून? युएन हे चांगलीच आहे. सरळ युएन चालवलेलं आहे. काय सांगाल या निवडणूक संदर्भात जो निकाल लागलेला आहे? आपण बघतो आहोत की सर्वात जास्त सीटा पंजाच्या आल्या आहेत, बाकीचे निवडून आले आहेत. पण या निवडणूक संदर्भात काय सांगाल? भारतीय जनता पार्टी मध्ये असं दिसून येत आहे की बार जे आपले जे स्थानिक लेवलवरचे जे उमेदवार उभे होते यांनी जे एकाच घरातून 2-2, 3-3 उमेदवार उभे राहून जे राजकारण तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा फायदा पुरेपूर काँग्रेस पक्षाला झालेला आहे. याच ठिकाणी जर जशी वरच्या लेवलवर राज्य स्तरावर जशी युती असते त्या युती जर इथं लढल्या गेली असती तर आज काहीतरी चित्र वेगळं असतं इथं. पण हे चित्र बदलण्यामागचं कारण आपण जिम्मेदार आहोत. आता दुसरा विषय असा येते की ईव्हीएमचा जो ईएमचा विषय आहे तर प्रत्येक वेळेस भाजपवर आरोप होतात की बा ईएम मध्ये घोटाळा झालेला आहे म्हणून भाजपच्या सीटा वाढलेल्या आहेत, भाजपचे निवडून येणारे उमेदवार जास्त आहेत. तर आता यावेळेस जो असा कौल आलेला आहे तर इथे काँग्रेसने आता ईव्हीएम वर विरोध करेल का? जो प्रत्येक वेळेस काँग्रेस विरोध करते तर यावेळेस ते ईव्हीएम वरला मान्य करतील का? या रिझल्टला मान्य करतील का? हा सगळा मोठा पाहण्याचा विषय आहे. तर प्रत्येक वेळेस आपण हारलो तर ईव्हीएम ला दोष द्यायचा आणि निवडून आलो तर मग ईव्हीएम चांगली आहे. तर हे दुटप्पीपणाची जी भावना आहे हे कुठंतरी रोखायला पाहिजे. आणि याच्यानंतर सर्वांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की स्थानिक लेवलवर असो की वरच्या लेवलवर असो उमेदवार एकच उभा राहावा आणि त्यालाच पर्टिक्युलर उमेदवाराला निवडून द्यावे तरच काहीतरी समोर चालून आपलं भविष्य आहे. नाही तर इथं पुरेपूर काँग्रेसचा फायदा होणार आहे. आणि समोर चालून इथं या भागात एक मिनी पाकिस्तान म्हणता येते आपल्याला. तसं म्हणायला काही हरकत नाही कारण की इथं जास्तीत जास्त उमेदवार हे टोटली मुस्लिम निवडून आलेले आहेत काँग्रेसमध्ये. आपल्यासोबत अजून एक ग्रामस्थ आहे. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे. काय या आता निवडणूक झालेली आहे, भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष इथं बसलेला आहे. काय आपल्याला भावना आहे विकासासंदर्भात? जे नगराध्यक्ष बीजेपीचे आहेत अविनाश भाऊ गायगोले यांचा जो कार्यक्रम झालेला आहे ते आपले साहेब आले होते बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांनी थोडेसे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाच्या उद्देशाने लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि त्यांचे आश्वासन हेच होते की बा रूपलाल महाराजचं स्मारक ते बनणार आहे, त्याच्यानंतर पानपिपरीचे भाव देणार आहे, त्याच्यानंतर रस्ते चांगले करू, महसूल मंत्री आहेत, त्याच्यानंतर ते घर टॅक्स माफ करणार आहेत किंवा घरकुल देणार आहेत. आणि ते काय म्हणतात त्याला बाप्पा अजून काय सांगितलं त्यांनी की 2-3 असे विकासाचे मुद्दे सांगितले. घरकुल वगैरे पीआर कार्डचं सांगितलं होतं, पीआर कार्ड काढून देणार आहेत. हे जर सर्व जनतेला जर हे बोललेले आहेत हे जर पूर्ण कामं झाले तर आणि त्यांनी आगार पण सांगितलं होतं, बस स्टँड आगार आणणार आहेत. त्याच्यानंतर MIDCचा थोडासा प्रश्न होता. हे जर सर्व कामं झाले तर पुढच्या वेळेस बीजेपी याच्यापेक्षा जास्त निवडून येईल. पण आता आपण बघतो की बीजेपीचे फार कमी उमेदवार निवडून गेलेले आहेत. ते आमच्या समजा एका वार्डात 3-3 उमेदवार झाले, त्याच्यानं ते थोडंसं वोटिंग थोडंसं पलटलं आणि बीजेपीचं एकाच लाईननं ते वोटिंग झालं म्हणून आपलं काँग्रेसचं एकाच लाईननं वोटिंग झालं म्हणून काँग्रेस इथं आलेला आहे. आणि युती पण थोडीशी हे झालेलं आहे, युतीचं थोडंसं हे झालं आणि त्याच्यात आपले शिंदे गट आणि बीजेपी एकत्र लढले असते तर चित्र वेगळं असतं. पूर्ण बीजेपी आणि शिंदे गट हे दोन्ही पक्ष निवडून आले असते, जास्तीत जास्त मतेनं निवडून आले असते.
आणि विशेष म्हणजे आता जे झालं ते झालं, पण आता जे नगराध्यक्ष बसले बीजेपीचे त्यांनी आता विकासावर थोडंसं लक्ष द्यावं.